तर बघूया मूल्यमापन. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. सगळ्यांनी उत्तरं सांगायची आहेत मला किंवा कमेंटमध्ये टाका. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा टिंबटिंब यांनी जर्मन भाषेत अनुवाद केला. जेम्स मिल, फ्रेडरिक मॅक्स मुलर, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन किंवा जॉन मार्शल यांपैकी कोणी हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला? तर याचं उत्तर आहे फ्रेडरिक मॅक्स मुलर यांनी जर्मन भाषेमध्ये अनुवाद केला. त्यानंतर पुढची रिकामी जागा आहे. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावरती लिहिलेला टिंबटिंब हा पहिला ग्रंथ होय. द हिस्ट्री ऑफ इंडिया, द हिस्ट्री ऑफ हिस्ट्री ऑफ मराठाज, महाराज झाले चुकीचं सॉरी, द हिस्ट्री ऑफ मराठाज, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट यापैकी एक उत्तर तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावरती लिहिलेला द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा पहिला ग्रंथ होय अशी रिकामी जागा तुम्ही लिहू शकता. त्यानंतर निळकंठ कीर्तने व विका राजवाडे यांनी टिंबटिंब याच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा दाखवून दिल्या. कर्नल टॉड, फ्रेडरिक मॅक्स मुलर, जेम्स ग्रँडफ का विल्यम इन्सल हंटर? तर निळकंठ कीर्तने व विका राजवाडे यांनी जेम्स ग्रँडफ याच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा दाखवून दिल्या आहेत. त्यानंतर पुढची रिकामी जागा आहे. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी जे लेखन केले आहे त्यावर ब्रिटिशांच्या टिंबटिंब धोरणाचा प्रभाव पडलेला दिसून येतो. एक मार्क्सवादी, दुसरा वसाहतवादी, तिसरा स्त्रीवादी आणि चौथा भांडवलशाही. तर याचं उत्तर काय सांगता येईल बघा. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी जे लेखन केलं आहे त्यावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी, तर त्याचं उत्तर असं सांगता येईल. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी जे लेखन केले आहे त्यावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव पडलेला दिसून येतो. पुढची रिकामी जागा काय आहे बघा. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास टिंबटिंब यांच्यापासून प्रेरणा मिळाली. एक विदा सावरकर, 2 रामकृष्ण गोपाळ भांडारकर, 3 विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि 4 न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. तर त्याचं उत्तर असं सांगता येईल की महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. त्यानंतर पुढची रिकामी जागा आहे. हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिताना टिंबटिंब या ब्रिटिश लेखकाची निपक्षपाती वृत्ती दिसून येते. तर याचं उत्तर काय बघा. हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिताना विल्यम विल्सन हंटर या ब्रिटिश लेखकाची निपक्षपाती वृत्ती दिसून येते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन. जसं आपण राष्ट्रवादी इतिहास लेखन बघितलं, आता राष्ट्रवादी इतिहास लेखनाची गरज ही पारतंत्र्यात असताना होती. आता स्वातंत्र्यानंतर वेगळ्या पद्धतीची लेखनाची गरज लोकांमध्ये असते. लोकांनी त्या पद्धतीचं वाचन करावं आणि भारतीय विकासामध्ये हातभार घालावा, त्यासाठी त्या पद्धतीचं इतिहास लेखन येणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. मग स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखनामध्ये काय आहे बघा. या काळात सामाजिक आर्थिक इतिहास लिहिण्यास सुरुवात झाली. सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती लोकांपुढे जर मांडली तर त्यामध्ये कदाचित बदल करण्यास लोक पुढे सरसावतील आणि स्वतःचा विकास आणि त्याबरोबर देशाचा विकास याकडे लक्ष देतील. म्हणून या काळामध्ये सामाजिक आर्थिक इतिहास लिहिण्यास सुरुवात झाली. त्याचबरोबर स्वातंत्र्योत्तर काळात समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासण्याची आवश्यकता विचारवंतांना वाटू लागली होती आणि म्हणून त्यामुळे इतिहास लेखनात नवे वैचारिक प्रवाह आपल्याला आढळताना दिसतात. त्यानंतर मार्क्सवादी इतिहास, वंचितांचा इतिहास म्हणजे सबऑल्टर्न इतिहास आणि स्त्रीवादी इतिहास हे 3 प्रकारचे इतिहास स्वातंत्र्योत्तर काळामध्ये लिहिले गेले. मार्क्सवादी विचारसरणीवर आधारित असणारा इतिहास म्हणजे मार्क्सवादाचा प्रभाव ज्या ज्या इतिहासकारांवरती होता त्या पद्धतीचं लेखन स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काही लोकांनी केलं. काही लोकांना
जो वंचित राहिलेला समाज आहे मुख्य प्रवाहापासून, त्या समाजाला बाहेर काढण्यासाठी, त्या समाजाचं वास्तव मांडण्यासाठी वंचितांचा इतिहास म्हणजे सबऑल्टर्न इतिहास, सबऑल्टर्न हिस्ट्री या पद्धतीचा इतिहास लिहायला घ्यावा लागला. म्हणजे हा एक वैचारिक प्रवाह निर्माण झाला. आणि स्त्रीवादी इतिहास हा एक विचार प्रवाह निर्माण झाला की स्त्रियांना नगण्य स्थान, इतिहासामध्ये स्त्रियांना स्थान असायला पाहिजे, अशा पद्धतीचा इतिहास हा एक विचार प्रवाह त्यामुळे इतिहासामध्ये स्वातंत्र्योत्तर काळामध्ये निर्माण झाला. आणि या तिन्ही प्रकारे इतिहास त्या ठिकाणी लिहिला जाऊ लागला. आता त्यामध्ये स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखनामध्ये पहिल्यांदा आपण मार्क्सवादी इतिहास लेखनाविषयी माहिती घेऊया. आता मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये काय आहे तर आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने व उत्पादन प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा उहापोह मार्क्सवादी इतिहास लेखनातून आपल्याला दिसतो. जसं मी तुम्हाला पाठीमागं सांगितलेलं आहे, मार्क्सवाद काय सांगतो की उत्पादनाच्या साधनामुळं मोठ्या प्रमाणावरती वर्ग निर्माण होतो. म्हणजे वर्ग सिद्धांत जो मार्क्सवादाचा आहे ना तो त्यावरच आधारित आहे. म्हणजे उत्पादनाची साधनं ज्या वर्गाकडे आहेत तो मोठ्या प्रमाणावरती श्रीमंत होत जाणार आणि जो ज्याच्याकडे उत्पादनाची साधनं नाही, मालकी नाही, तो अत्यंत गरीब, तो गरीबच होत जाणार. म्हणजे भांडवलदार श्रीमंत होईल आणि जो कामगार वर्ग आहे तो गरीबच राहील आणि भांडवलदार कामगाराची पिळवणूक मोठ्या प्रमाणावरती करेल, हा मार्क्सवाद त्या ठिकाणी सांगतो. म्हणून आर्थिक व्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधनं ही सरकारी म्हणजे सार्वजनिक किंवा लोकांच्या मालकीची असायला पाहिजेत व उत्पादन प्रक्रियेतील मानवी संबंध कशा पद्धतीचा असायला पाहिजे याचा उहापोह या मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये आपल्याला आढळतो. सामाजिक घटनांचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचं विश्लेषण करणं हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचं महत्त्वाचं सूत्र आहे. हे सामाजिक ज्या घटना घडतात त्याचा सर्वसामान्य लोकांवरती काय परिणाम होतो. उदाहरणार्थ समजा लोकशाहीमध्ये भांडवलदाराला खूपच मोठ्या प्रमाणावरती प्रोत्साहन दिलं आहे, मग भांडवलदार कामगारावरती पिळवणूक करणारच, ही एक सामाजिक घटना झाली. मग सामाजिक दरी निर्माण होणार, ही एक सामाजिक घटना झाली. मग त्याचा परिणाम त्याच्या दैनंदिन आयुष्यावरती होणार. उत्पादन कमी झालं की तर त्याचं जीवन कष्टमय होणार, हा एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होणार. गरीबच होत जाणार, हा एक मोठा परिणाम होणार. म्हणजे असे असंख्य परिणाम उत्पादनाच्या साधनावरून निर्माण होतात आणि त्याचं विश्लेषण हे मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये केलं जातं आणि ते महत्त्वाचं सूत्र मानलं जातं. म्हणून मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेमध्ये होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला आणि जाती व्यवस्थेला देखील कडाडून विरोध केला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक, एकदा ऐका, भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजे जो कम्युनिस्ट विचारसरणीचा म्हणजे साम्यवादी विचारसरणीचा जो पक्ष आहे तो भारतीय कम्युनिस्ट पक्ष, त्या पक्षाचे संस्थापक कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, थोडीशी स्पेलिंग मिस्टेक आहे समजून घ्यायची, श्रीपाद अमृत हा शब्द आहे, श्रीपाद अमृत डांगे यांनी प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी, परत एकदा ऐका, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी या ग्रंथामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन केले पाहिजे असा विचार त्यांनी मांडलेला होता. मग मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणलं की तुम्हाला या संस्थापक भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापकांची आठवण झाली पाहिजे. कोण तर कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांची आठवण झाली पाहिजे. त्यांनी लिहिलेला ग्रंथ कुठला, प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हा ग्रंथ त्यांचा तुमच्या लक्षात आला पाहिजे, हे लक्षात घ्या. कारण भारतीय साम्यवादामध्ये किंवा साम्यवादी जी विचारसरणी भारतामध्ये आता प्रसार पावत आहे त्यामध्ये या श्रीपाद अमृत डांगेंचा खूप मोठ्या प्रमाणावरती हातभार आहे. प्रत्येक कम्युनिस्ट व्यक्ती, प्रत्येक साम्यवादी विचारसरणीचा व्यक्ती त्याच्या नावापुढं कॉम्रेड हे पद लावलेलं असतं. तुम्हाला कम्युनिस्ट पक्षाचं जर तुम्ही वाचन केलं तर प्रत्येक व्यक्तीच्या पुढं किंवा कॉम्रेड असं तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे, तो एक कार्यकर्ता, साम्यवादी विचारसरणीचा कार्यकर्ता म्हणून ते बिरुद त्यांनी लावलेलं बिरुद त्या ठिकाणी आहे. मग भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे हे संस्थापक कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे हे आहेत, हे लक्षात घ्या. रिकाम्या जागेसाठी देखील हा प्रश्न विचारला जाऊ शकेल. ठीक आहे, त्यानंतर पुढं भारतीय मार्क्सवादी इतिहासकार, तर श्रीपाद अमृत डांगे हे तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक आहेत किंवा मार्क्सवादी इतिहास लेखनाला त्यांनी चालना दिली. त्यांच्याबरोबर आणखीन भारतीय मार्क्सवादी इतिहासकार कोणते आहेत ते आपण बघूया. संकल्पना चित्र देखील तुम्हाला अशा पद्धतीचं पूर्ण करावं लागेल. दामोदर धर्मानंद कोसंबी हे एक भारतीय मार्क्सवादी इतिहासकार आहेत. त्याचबरोबर कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांची देखील माहिती आता आपण घेतली. त्याचबरोबर कॉम्रेड शरद पाटील हे देखील नाव खूप मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं अखंड भारतामध्ये मार्क्सवादी इतिहासकारांमध्ये.
आणि रामशरण शर्मा हे भारतीय मार्क्सवादी इतिहासकारांमध्ये नावाजलेली 4 नावं तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. संकल्पना चित्रासाठी हे संकल्पना चित्र वहीमध्ये नोंदवून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा इतिहास लेखनाचा विचार प्रवाह तो म्हणजे वंचितांचा इतिहास, म्हणजे सबाल्टर्न हिस्ट्री असं देखील आपण म्हणून, जसं मागाशी सांगितल्याप्रमाणे जो समाज भरडलेला आहे, जो समाज जातीव्यवस्थेच्या ह्याच्यामधून दूर झालेला आहे किंवा जो मागासलेला समाज आहे, अशा समाजाला चालू विचार प्रवाहामध्ये आणणं, त्यांना देखील प्रगतीची संधी उपलब्ध करून देणं, यासाठी ह्या वंचितांच्या व्यथा मांडण्याचं काम, त्यांचा इतिहास मांडण्याचं काम या इतिहास लेखनामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. तो वंचितांचा इतिहास. आता ह्यामध्ये काय म्हणा, समाजातील हजारो वर्षापासून उपेक्षित राहिलेल्या समाजवर्गाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनापासूनच झाली. आता मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये देखील हा भाग आहेच. जो समाजापासून वंचित आहे, गरीब समाज आहे, जो मुख्य विकासाच्या प्रवाहामध्ये नाहीच आहे, तो मार्क्सवादी विचारसरणीचा जो इतिहास आहे त्यातनंच हा विचार निर्माण झालेला आपल्याला दिसून येतोय. त्यानंतर समाजाच्या तळाशी असलेल्या लोकसमूहापासून इतिहास लेखनाची सुरुवात झाली पाहिजे असे अँटोनियो ग्रामची या इटालियन तत्त्वज्ञानाचं मत होतं. म्हणजे फक्त इतिहास लिहिताना मोठ्या लोकांचा, श्रीमंत लोकांचाच, नावाजलेल्या लोकांचाच इतिहास लिहावा असं काही जरुरीचं नाही आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा समावेश इतिहासामध्ये किंवा कोणत्याही लेखनामध्ये येणं गरजेचं आहे. म्हणून अँटोनियो ग्रामची हा इटालियन तत्त्ववेत्ता काय म्हणतोय की समाजाच्या तळाशी असलेल्या लोकसमूहापासून इतिहास लेखनाची सुरुवात झाली पाहिजे, तरच तो खरा वास्तववादी इतिहास होऊ शकतो. वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा हे एक महत्त्वाचं साधन मानलं गेलं आहे. वंचितांचा इतिहास लिहायचं जर असेल तर लोकपरंपरा हे एक महत्त्वाचं साधन आहे. आपल्या ज्या भारताच्या लोकपरंपरा आहेत त्यातून आपल्याला खरा हा वंचितांचा इतिहास देखील कळू शकतो. वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकारानं केलेले आहे. परत एकदा एका वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे कार्य कोणी केले तर रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केलेलं आपल्याला दिसून येते. परंतु त्यापूर्वीच गुलामगिरी या ग्रंथात महात्मा ज्योतिबा फुले यांनी शूद्राती शूद्रांचा आणि धर्मांच्या नावाखाली होत असलेल्या स्त्री व शूद्रांच्या शोषणाचा इतिहास सांगितलेला आहे. त्याच्या अगोदरही अगदी 19व्या शतकाच्या 18व्या शतकाच्या शेवटाला महात्मा ज्योतिराव फुले यांनी भारतामध्ये कशा पद्धतीनं वर्णव्यवस्था स्तोम माजवत आहे आणि कशा पद्धतीनं वंचितांवरती अन्याय होत आहे त्याचा अवडंबर या महात्मा फुलेंनी संपूर्ण जगापुढे मांडण्याचा प्रयत्न त्यांच्या लेखनातून केलेला आपल्याला दिसतो. आणि जागृती देखील, समाज जागृती देखील करण्याचं काम या आपल्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं, म्हणून त्यांना समाज सुधारक देखील म्हटलं जातं. हे जे वंचितांचं इतिहास लेखन आहे ते फक्त स्वातंत्र्यानंतरच नव्हे तर स्वातंत्र्यापूर्वी देखील केले गेलेलं आहे. त्याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला गुलामगिरी या ग्रंथामध्ये दिसून येईल महात्मा ज्योतिराव फुले यांच्या. त्याचबरोबर डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या हू वेअर द शूद्रास व द अनटचेबल्स या ग्रंथात दलितांवरील अन्याय व भारताच्या राजकीय सांस्कृतिक जडणघडणीत त्यांचे स्थान यांवर प्रकाश टाकलेला आहे. आता आंबेडकर तरी या ह्याच्यात पाठीमागं कसे राहतील तर आंबेडकरांनी तर मोठ्या प्रमाणावरती वंचितांसाठी मोठं कार्य केलेलं स्वातंत्र्यानंतर आपल्याला माहिती आहे, स्वातंत्र्यापूर्वी देखील आणि स्वातंत्र्यानंतर देखील. मग आंबेडकरांनी देखील जे ग्रंथ लिहिलेले आहेत त्या ग्रंथांमध्ये दलितांवरील जो अन्याय आहे, भारताच्या राजकीय संस्कृती जडणघडणीत त्यांचं स्थान काय आहे याच्यावरती प्रकाश टाकणारा ग्रंथ किंवा त्यांचं लेखन आंबेडकरांनी केलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर पुढचा विचार प्रवाह आहे तो म्हणजे स्त्रीवादी इतिहास. पुढचा विचार प्रवाह आहे तो म्हणजे स्त्रीवादी इतिहास. आता स्त्रीवादी इतिहासाची माहिती आपण पहिल्याच भागामध्ये बघितलेली आहे, तरी पण एकदा बघूया. भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीस प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचं स्थान आणि त्यांची कामगिरी तुलनेने दुर्लक्षित राहिलेली होती. यावर अधिक प्रकाश टाकणं आवश्यक होतं आणि भारतीय इतिहासामध्ये देखील स्त्रियांचा अंतर्भाव व्हावा, स्त्रिया इतिहासकार निर्माण व्हाव्यात अशी अपेक्षा या इतिहास लेखनामध्ये केली गेली. स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचं संशोधन व संकलन करणं आवश्यक त्या ठिकाणी होतं. म्हणजे स्त्रियांनी जे इतिहास निर्माण केलेला आहे, साहित्य केलेलं आहे त्याचं संकलन करायचं. जसं की स्त्री संत ज्या होऊन गेलेल्या, ज्या संत जनाबाई असतील वगैरे, तर अशा ज्या स्त्रियांनी भारताच्या
साहित्यामध्ये जे योगदान दिलेलं आहे अशा लोकांचा डेटा गोळा करायचा, अशा लोकांचं संशोधन करायचं, संकलन करणं हे स्वातंत्र्यानंतर गरजेचं होतं, लोकांपर्यंत ते पोचवणं गरजेचं होतं. स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्यानं होणं देखील त्यातनं अपेक्षित होतं आणि स्त्रीला देखील किती महत्त्वाचं स्थान आहे समाजामध्ये हे त्या काळामध्ये स्वातंत्र्यानंतर लगेचच्या 2-3 अगदी 30-40 वर्षापर्यंत ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या. जरी भारत स्वतंत्र झाला तरी स्त्रियांवरचे अन्याय आणि अत्याचार लगेच एकदम गायब झाले नाहीत किंवा एकदम सुटलेले नाही आहेत. त्यासाठी देखील समाजामध्ये विचारप्रवाह बदलण्याची गरज होती आणि ही गरज अशा लेखनातनं होणार होती. म्हणून इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्यानं होणं गरजेचं आहे. जरी शिवाजी महाराजांचा जरी इतिहास आपण अभ्यासला तरी जिजाऊंचं कार्य आपण विसरता कामा नये. म्हणजे स्त्रीनं दिलेलं योगदान हे किती महत्त्वाचं आहे हे देखील लोकांपर्यंत कळणं गरजेचं असतं. स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिका कोणकोणत्या आहेत बघा. त्यामध्ये ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, मीरा कोसंबी, शर्मिला रेगे अशा स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या काही लेखिका आहेत. इथं देखील संकल्पना चित्र तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल. तर अशा पद्धतीनं आपण इतिहास लेखन आणि त्या इतिहास लेखनाच्या भारतीय परंपरा हे आपण अभ्यासल्या. म्हणजे आधुनिक कालखंडापासून अगदी आधुनिक काय, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिकमध्ये ब्रिटिश इतिहास लेखन, भारतीय इतिहास लेखन, त्यामध्ये प्राच्यवादी इतिहास लेखन असेल, त्याचबरोबर नंतर स्वातंत्र्यानंतरच्या 3 मतप्रवाह जे असतील, मार्क्सवादी इतिहास लेखन असेल, वंचितांचा इतिहास असेल, स्त्रीवादी इतिहास असेल, अशा प्रत्येक विचारसरणीचा आणि अशा लेखकांचा आपण अभ्यास या घटकामध्ये केला आणि हा इतिहास जाणून घेतला. आता या धड्यातून आपल्याला शिकायचं काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे ह्याचा अभ्यास आपण का केला की तुमच्यासारखी पिढी भविष्यामध्ये इतिहास विषयामध्ये योगदान द्यावं, तुमच्यातनं काही इतिहासकार निर्माण व्हावेत, स्त्रीवादी विचारसरणीचे इतिहासकार निर्माण व्हावेत किंवा स्त्रिया इतिहासकार म्हणून पुढे याव्यात. हे या धड्याचं खरं मोठं स्वरूप आहे की या धड्यातून आपल्याला हे शिकायचं आहे की इतिहासकार निर्माण होऊन आपला आणखीन जो अंधारात पडलेला इतिहास आहे तो जगापुढं तुम्ही नवीन पद्धतीने आणू शकाल, सत्य इतिहास पुढं आणू शकाल आणि त्यामध्ये तुमचं योगदान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती येऊ शकतं. तुम्ही या क्षेत्रामध्ये उतरावं, आपलं करिअर या क्षेत्रामध्ये करावं असं या घटकामधनं सांगायचं आहे किंवा ते उद्दिष्ट महत्त्वाचं आहे तुमच्यामध्ये रुजवण्यासाठीचं. तर ह्या गोष्टी आपण या घटकामध्ये अभ्यासल्या. तर आता आपल्याला या घटकाविषयीचं वाचन सविस्तर तुम्हाला करायचं आहे. या घटकामध्ये तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे इतिहासकार, त्यांनी लिहिलेले ग्रंथ आणि त्यांची विचारसरणी या संबंधीचा एक चार्ट करायचा आहे आणि एका चार्टमध्ये तुम्हाला हा धडा बसवायचा आहे. एका अक्युतावर सुद्धा हा एक अख्खा धडा बसेल आणि 1-2-3 वेळा जर तुम्ही तो चार्ट वाचला तर तुमच्या कधीही लक्षात राहणार नाही. जवळपास 5-6 मार्काला हा धडा असेल. 5 ते 6 मार्क तुमची अगदी हातची आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. इतिहास हा विषय दुर्लक्षित करण्यासारखा नव्हे. काही विषय अवघड म्हणून आपण त्याला जास्त वेळ देतो आणि इतिहास हा विषयामध्ये काय आहे म्हणून आपण त्याला कमी वेळ देतो. त्यामुळं जी स्कॉलर मुलं किंवा इतर मुलं जी आहेत ती इथंच नेमकी मागं पडतात. जिथं मार्क किंवा हातची मार्क जे असतात, जे टॉप स्कोरिंगचे विषय असतात तिथं मागं पडतात आणि दुसऱ्या विषयामध्ये पुढे जातात. अशा गोष्टी व्हायला नको. त्यामुळे इतिहासाकडे देखील दुर्लक्ष करू नका. इतिहासाचा देखील अभ्यास चांगल्या पद्धतीनं करा जेणेकरून तुमची ती हक्काची मार्क त्या ठिकाणी पडतील, आउट ऑफ मार्क पडतील. यासाठी तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करायचे आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे. या उपर जर तुम्हाला आत्तापर्यंत शिकलेल्या घटकाविषयी जर काही शंका असेल तर मला पर्सनली कॉल करून कळवा, व्हॉट्सअपद्वारे कळवा किंवा व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये टाकून कळवा. अनेक पर्याय तुमच्या पुढं आहेत. तर इथपर्यंत मला रजा द्या. राहिलेला बघा आपण पुढच्या तासाला बघूया. पुढच्या धड्याला आपल्याला सुरुवात करायची आहे. तोपर्यंत धन्यवाद. नमस्ते.